विधान परिषदेच्या 9 जागांसाठीची निवडणूक बिनविरोध होणार आहे। कुठल्याही पक्षाने 10वा उमेदवार न दिल्यामुळे निवडणूक बिनविरोध होणार आहे। 9ही उमेदवार बिनविरोध विजयी झाले असून त्याची औपचारिक घोषणा सोमवारी होणार आहे। भाजपचे 5, शिवसेनेचे 2 तर राष्ट्रवादीचा 1 उमेदवार या निवडणुकीमध्ये उतरलाय। महाविकास आघाडीने अंबादास दानवे यांना संधी दिलेली आहे। विधान परिषदेच्या 9 जागांसाठीची निवडणूक बिनविरोध होणार आहे। कुठल्याही पक्षानं 10वा उमेदवार न दिल्यानं निवडणूक बिनविरोध होणार आहे। भाजपकडून 5, शिवसेनेकडून 2, राष्ट्रवादी काँग्रेसकडून 1 आणि महाविकास आघाडीकडून 1 उमेदवाराचा अर्ज दाखल करण्यात आलाय। विधान परिषदेसाठी 4 अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केलेला होता, पण त्यांना 10 आमदारांची सूचक म्हणून सही नसल्यानं या संबंधित अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद ठरवण्यात आले। विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेनं 3रा उमेदवार देण्याची तयारी केली होती, मात्र शिवसेनेनं फक्त 2च उमेदवार दिले। एकनाथ शिंदेंनी निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं सांगितलं, पण हे सांगताना त्यांनी उद्धव ठाकरेंना शाल जोडीतले लगावले। आता लढाईची वेळ येते तेव्हा कोणाला तरी पुढं करतात, तुम लढो हम कपडा संभालतो असं काही लोक करतात। जाऊ द्या, त्यांच्या पक्षाचा विषय तो अंतर्गत, त्याच्यावर मला काय भाष्य करायचं नाही। पण मी एकच सांगतो की सगळ्यांनी समंजसपणाची भूमिका घेतली, काँग्रेसने देखील घेतली आणि म्हणून ही निवडणूक बिनविरोध होतीये। महाविकास आघाडीचा उमेदवार निवडताना मोठा घोळ घातला होता। महाविकास आघाडीत एकमत होत नव्हतं, यावरून भाजपनं महाविकास आघाडीच्या 3ही घटक पक्षांना सुनावलं। विधान परिषदेच्या एका जागेचा निर्णय घेताना एवढी नाकीनऊ येते। एका जागेला नेमकं कुणाला उमेदवार द्यायचं हे ज्यांना कळत नाही त्यांनी महाराष्ट्र कसा चालवला असता हा प्रश्न सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला पडतोय आणि त्यांना घरी बसवल्याचं समाधान आज सर्व महाराष्ट्रातल्या जनतेला बघायला मिळतं। खरं तर महाविकास आघाडीमध्ये विधान परिषदेची एकच जागा निवडून येणार आहे, परंतु या एका जागेसाठी जवळपास 500 लोक महाविकास आघाडीचे इच्छुक होते आणि या एका जागेसाठी यांना निर्णय घेता येत नाहीये। भाजपच्या प्रज्ञा सातव याही विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी उभ्या आहेत। त्यांच्या विरोधातही कुणीही उमेदवारी अर्ज दाखल केला नाहीये, त्यामुळे सातव यांच्या निवडीच्या घोषणेची औपचारिकता शिल्लक राहिली आहे। सोमवारी उमेदवारी अर्जाची छाननी होईल आणि त्यानंतर विधान परिषद बिनविरोध निवडीची घोषणा होणार आहे। या विधान परिषद निवडणुकीत संख्याबळाच्या जोरावर महायुतीचंच वर्चस्व राहिल्याचं अधोरेखित झालंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।